नमस्कार मंडळी, मी मकरंद करकरे. याला जरी मी प्रकाशन समारंभ म्हणत असलो तरी खरा हा एक छोटासा कौटुंबिक सोहळा आहे. मी पुस्तक लिहिलं हे साजरं करण्याकरताचा सोहळा. एक दोघ जण इथे घरी अजून पोचतायत, म्हणून आपण थोडा वेळ थांबूया. 2 मिनिटातच आपण परत चालू करू. इथे आल्याबद्दल धन्यवाद. या पुस्तकाने मला काय काय दिलं याच्याबद्दल आपण थोड्याच वेळात बोलू. अगदी 2 मिनिटं आणि 2 मिनिटात आपण चालू करू. ऐकू येत आहे की नाही? प्लीज, जर व्यवस्थित ऐकू येत असेल तर थम्सअप द्या, म्हणजे आम्हाला कळेल तुम्हाला ऐकू येत आहे. आमचाही हा पहिलाच प्रयत्न आहे फेसबुक लाईव्ह करायचा, त्यामुळे काही चुकलं तर सांभाळून घ्या. तुम्हा सगळ्यांचं प्रेम तर भरभरून मिळतंच आहे, त्याच्याबरोबर तुम्ही आत जॉईन झालात, खरंच मला खूप छान वाटतं आहे. सर्वेश जॉईन झाला आहे, मिहीर जॉईन झाला आहे, निखिल जॉईन झाला आहे. जॉईन व्हा, आपण चालू ठेवू. अंजली इनामदार, वा वा अंजली, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. माझी मुलगी आणि जावई अजून पोचतायत म्हणून आम्ही थांबलो आहे. प्लीज बेअर विथ अस. आणखीन 2 मिनटं. ते बिल्डिंगच्या खालीच आहेत, केव्हाही पोचतील. ब्रिंग देम ऑन कॅमेरा. येस अंजली, शेवटी सगळेजण कॅमेऱ्यावरती येतील. डोंट वरी, कोणालाही सोडणार नाही आहे. आत्ता मात्र कॅमेरा माझा आहे. बरं, तर हेमंत अत्रे, धन्यवाद हेमंत जॉईन झाल्याबद्दल. नाही, हो, हा मृदुलाचा वर्गमित्र मला वाटतं, हेमंत अत्रे. हा का हो तुझा? अच्छा, उज्ज्वलाचा वर्गमित्र आहे. नेहमी त्यांच्या कॉमेंट्स मी वाचत असतो. ओके, सो आता नमनाला घडाभर तेल घालून झालेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला चालू करायला काही हरकत नाही. तर थोडंसं या पुस्तकाबद्दल तुम्ही आधी ऐकलं असेल, वाचलं असेल, पण तरी सुद्धा मला सांगितल्याशिवाय राहत नाही. मला नेहमी हा प्रश्न पडायचा की मी माझ्या आठवणी का लिहाव्या, आत्मचरित्रात्मक पुस्तक का लिहावं. माझा मुलगा आहे, त्याची एक कंपनी आहे. त्या कंपनीतर्फे ते लोक वय वर्षे 55 ते 70च्या लोकांकरता काही सेवा पुरवतात. त्यातली एक सेवा होती, त्यांनी एक आठवणी लिहिण्याबद्दल अर्ध्या दिवसाची कार्यशाळा घेतली आणि ती मी अटेंड केली. आणि त्यातून मला एक पटण्यासारखं उत्तर मिळालं की मी आठवणी का लिहाव्या. तर मी आठवणी लिहाव्या माझ्या मुलानातवंडांसाठी, माझ्या अनुभवातून त्यांना काही शिकायला मिळेल म्हणून, आणि थोडंसं स्मरणरंजनासाठी. माणसाचा 70% वेळ स्मरणरंजनात जातो असं म्हणतात, तर तो वेळ थोडा सत्कारणी लावावा म्हणून. आणि म्हणून मी या आठवणी लिहायला सुरुवात केली आणि तुम्हा सर्वांबरोबर फेसबुकवर शेअर करायला सुरुवात केली. आणि खरंच आश्चर्याची गोष्ट, मला फेसबुकवरती इतका भरभरून प्रतिसाद मिळायला लागला ज्याची मी कधी अपेक्षाही केली नव्हती. सुरुवात स्लो झाली. सुरुवातीला 1000, 2000, 3000 पेज व्ह्यूज,
पण लतात्याच्या लग्नाची गोष्ट, ती बाय द वे ती आज इथे आहे आणि तीही बोलणार आहे. लतात्याच्या लग्नाची गोष्ट लिहिली, त्याला 80,000पेक्षा जास्त लोकांनी वाचली. आणि मग बऱ्याच लोकांनी सजेशन्स पण केली की तुम्ही याचं सगळं पुस्तक का लिहित नाही. आणि म्हणून मी पुस्तक लिहायचा विचार केला आणि त्यातूनच या पुस्तकाचा जन्म झाला. सो अशी एकंदर ही पुस्तकाच्या जन्माची चित्रकथा. ह्या पुस्तकामध्ये मी लहानपणापासून IIT मधून ग्रॅज्युएट होऊन नोकरी हातात घेऊन बाहेर पडस्तवरचा प्रवास आहे. ह्या सगळ्या काळांमध्ये 5 लोकांनी माझ्यावरती अत्यंत संस्कार केले, माझ्या या सगळ्या अनुभवाचे भाग होते. ते म्हणजे माझे आई वडील, लतात्या आणि माझ्या दोन्ही बहिणी मृदुला आणि उज्ज्वला. आणि माझ्या जडणघडणीत त्यांचा भरपूर हात आहे आणि म्हणून मी हे पुस्तक त्यांना अर्पण केलं आहे. आज आई दादा तर आपल्यात नाहीत, पण या तिघीही आहेत आणि त्या तिघीही इथे हजर आहेत. त्यामुळे आता मी त्यांना या पुस्तकाबद्दल थोडंसं काही बोलण्याचा आग्रह करतो. मृदुला. नमस्कार. हा आत्ताचा क्षण माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आहे. जे ठरवेल ते करायचंच असा स्वभाव, मग त्याच्यासाठी कितीही कष्ट घ्यायची तयारी असली तरी चालतं. त्याप्रमाणे मकरंनी त्याच्या लिहिण्यामागचा हेतू तर सांगितलाच, पण त्याच्यासाठी वेळ खर्च करून त्याच्या मागे लागून ते आता पुस्तक रूपामध्ये आणण्यापर्यंतची मजल सहजपणे गाठली. पुस्तकामधील अनुभव कथन अत्यंत प्रवाही, चित्रदर्शी आणि प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि पुस्तक वाचताना मला एक गंमत वाटली की वाचता वाचता आपल्याला वाटतं की अरे हे असंच काही माझ्याही सोबत झालेलं आहे असंच. कारण एकतर आनंद, दुःख, यश, अपयश या भावना सगळ्यांसाठी सारख्याच असतात. आणि मग त्या भावनेला धरून प्रत्येकाचे असे काही खास अनुभव असतात. त्याप्रमाणे हे पुस्तक वाचताना आपल्याला पण भूतकाळात ते फिरवून आणते. वाचताना समांतर अशा आपल्याही आठवणी जाग्या होतात. आणि मला वाटतं असं जेव्हा होतं तेव्हा त्यावेळचं समाजजीवन काही अंशी तरी आपल्याला कळतं. पण आता अनुभवांना सामोरं जाण्याची प्रत्येकाची तऱ्हा निराळीच असते. आणि लेखक जर हरहुन्नरी, जबाबदारीने वागणारा, उत्तमतेचा ध्यास घेणारा, जिद्दी, अभ्यासू, सक्षम असा असला, अनेक लोकांच्या सहवासात वावरलेला असा असला, तर त्याच्या अनुभव कथनातून आपल्याला बरंच काही शिकताही येतं. हे पुस्तक वाचताना मलाही तसंच काहीसं झालं. तुम्हालाही नक्की असंच काही वाटलं असणार, मला खात्री आहे. पुस्तक वाचल्यानंतर तुमचे अनुभव आमच्यापर्यंत नक्की पोचवा. नमस्कार. आता उज्ज्वल. धन्यवाद मृदुला. आता मी लतात्याकडे देतो, मग उज्ज्वलाकडे देतो. लतात्या. लतात्या ही माझी दुसरी आईच आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. अगदी लहानपणापासून, जरी ती फक्त 10 वर्षांनीच आमच्याहून मोठी असली तरी ती नेहमीच आमच्या बरोबर असायची. मकरंद पहिला वाचा. आपल्या आयुष्यात जे पहिलं असतं ते नेहमीच पहिलं असतं, फॉर एव्हर. त्यामुळे पहिला वाचा हा माझा कायम पहिलाच राहिला. खूप लहानपण, म्हणजे लोकमान्यांनी इथे टॅह केलं हे जे पुलंचं वाक्य, ते माझ्या मकरंदच्या बाबतीत म्हणजे माझ्याकडून अनुभवलं गेलं. इतक्या लहानपणापासून, म्हणजे अक्षरशः कडेवर घेऊन मी त्याला जायची हे ते. पण जे काही केलं त्याने आत्ता, तो लेखक झाला आहे चांगला, आणि इतकं मनापासून त्याने लिहिलेलं आहे की ते मला म्हणजे काही म्हणजे त्याच्यात शब्दच उरत नाहीत.
सांगायला. कौतुकाने नुसतं म्हणजे अक्षरशः त्याला हे करावंसं वाटतं. हे म्हणजे आता तुम्ही समजून घ्या. पण खरोखर म्हणजे जे करायचंय ते तो करतोच, पण ते चांगलेपणाने करतो. चांगलेपणा म्हणजे शब्द चांगले, आचार चांगला, विचार चांगला, सांगणं चांगलं, सगळं चांगलं. आणि जे काही चूक असेल तेही तो कबूल करतो. त्यामुळे तो अक्षरशः म्हणजे तो जे बोलतो ते इतकं पटत राहतं आणि इतकं आठवत राहतं लहानपण त्याचं, की म्हणजे मी तर काय अगदी पूर्ण म्हणजे पुनःप्रत्ययाचा आनंद रोजच घेते. त्यामुळे माझा दिवसही खूप सुंदर हे होतो, जातो. म्हणजे त्याला मी शतशः त्याच्याबद्दल धन्यवाद देते. एक अतिशय चांगला लेखक आमच्यात निर्माण झाला आहे आणि तो आम्हाला फार उशिरा कळलं की तो इतकं छान लिहितो. तर त्याला मी सांगीन की हे असंच लिहित राहा आणि आम्हाला वाचायला देत जा. तुम्ही जरूर वाचा आणि कळवा आम्हाला तुमची मतं. नक्की आवडेलच, कारण तो आपल्यातला आहे, आपला आहे आणि आपल्याकरता लिहितोय, हे लक्षात ठेवा. धन्यवाद लता. त्या मला एकदम माझी कॉलर टाईट करावीशी वाटते. म्हणजे फार कोणीतरी मोठा लेखक झाल्यासारखं वाटतंय. आणि आता आमच्या रेसिडेंट कवयित्रीकडे म्हणजे उज्ज्वलाकडे. नमस्कार. आमच्या सगळ्यांकरता ना आज खूप 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 आनंदाचा क्षण आहे. आणि हा कवयित्री म्हटलं आहे तर मी ह्याच निमित्ताने एक कविता केली आहे, तीच वाचून दाखवते. आज आहे मकरंदच्या पुस्तकाचं प्रकाशन. आपल्या सगळ्यांसाठी हा आनंदाचा क्षण. मिहीरच्या मेरू लाईफने घेतली एक कार्यशाळा. ज्येष्ठांना मिळावा आठवणी लिहिण्याचा विरंगुळा. लहान नातवंडांना कळावी त्या काळची गंमत. लेटेस्ट टेक्नॉलॉजीशिवाय जगण्यातली गंमत रंगत. मुळातच मकरंद गोष्टी वेल्हाळ. मुळातच मकरंद गोष्टी वेल्हाळ. आता ही मिळाली स्फूर्ती. स्मरणशक्ती आहे जोरदार. शब्दांना आली भरती. लहानपणापासून पदवीपर्यंतचा रंजक प्रवास. छोट्या छोट्या प्रसंगातून काहीतरी शिकण्याची आस ही त्याची खासियत आहे. तो प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी शिकतो, पुढे जातो. नवनवीन जबाबदारी घ्यायला नेहमीच तत्पर. चुका झाल्याच तर सुधारून पुढे जाण्यावर भर. त्याचे लेख वाचून किती लोक आठवणीत रमले. किती जणांनी केले हिशोब. काय कमावले काय गमावले. हे आम्हाला कॉटन ग्रीनहून बांद्र्याला येताना बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. लोकांनी कसा विचार केला होता. प्रांजळ ओघवते रसाळ लेखन. त्याच्याबरोबर सुंदर चित्र आरेखन. या चित्रांची पण आम्ही खूप मजा घेतली बरं काम करून. लेखांमुळे कोणाचे मन दुखावू नये म्हणून आमची गीतावहिनी होती आग्रही. लेखांमुळे कोणाचे मन दुखावू नये म्हणून गीतावहिनी होती आग्रही. असे आनंदीदायक स्फूर्तीदाते पुस्तक असावे सगळ्यांच्या संग्रही. घ्या बरं का आणि वाचा. झेप घेण्यापूर्वी हे पुस्तकाचं नाव आहे आजच्या. झेप घेण्यापूर्वीने घ्यावी भरारी लेखन विश्वात. पटकावे अढळ स्थान वाचकांच्या मनात. आज आहे मकरंदच्या पुस्तकाचे प्रकाशन. आमच्या सगळ्यांसाठी हा आनंदाचा क्षण. थँक्यू. वा वा वा, क्या बात आहे. तुझंही एक पुस्तक काढायला पाहिजे. मंडळी, हा गुण माझ्या आईकडचा बरं का. आई पण प्रसंगावरती कविता करायची. आईच्या 75ला आम्ही आईच्या कवितांचं एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्याचं नाव होतं विरंगुळा. तर आता आजचा मुख्य कार्यक्रम पुस्तकाचं अनावरण. मी विनंती करतो आजच्या उत्सव मूर्ती मृदुला, उज्ज्वला आणि लता त्या यांना पुस्तक उघडून सगळ्यांसमोर दाखवण्याचा. अजूनही एक कात्री ठेवली होती मी. फाड फाड ना बिंदास.
हे घ्या. असं दाखवायचं. झेप घेण्यापूर्वी धन्यवाद. झालं असं जाहीर. या पुस्तकाचं प्रकाशन आता झालं आहे. ह्यातला एक छोटासा प्रसंग वाचून दाखवायचा मोह काही मला आवरत नाही आहे, त्यामुळे मी यातला एक छोटासा प्रसंग वाचून दाखवतो आणि मग त्याच्यानंतर आपण आजचा कार्यक्रम संपवू. प्रसंगाचं नाव आहे आई हाईकला येते. पेपच्या हाईक नंतर माझा हाईकचा सिलसिला चालू झाला. एकतर प्रत्येक सेमिस्टरमध्ये 6 हाईक करायच्याच होत्या आणि मुळातच आवड होती, त्यामुळे ज्या ज्या शनिवारी शक्य झाले त्या शनिवारी मी हाईकला जायला लागलो. अशाच एका हाईकला आम्ही गोरखगडावर गेलो होतो. मुकुंद कर्वे उर्फ मँडी लीडर होता आणि 10 जणांनी येण्यासाठी नोंदणी केली होती. रात्रीच्या मुक्कामाची हाईक होती. मुक्कामाच्या हाईकला लंच सगळे बरोबर घेऊन यायचे, पण रात्रीचे जेवण तर तिथे बनवावेच लागे. 10 लोकांच्या पुरता शिधा घेऊन आम्ही निघालो आणि ऐन वेळेला 20 लोक हजर झाले. आता एवढ्या लोकांच्या खाण्याची व्यवस्था कशी करायची? गोरखगडाच्या पायथ्याशी पोचायला मुरबाडला बस बदलावी लागत असे. कल्याणला जेवढा ब्रेड मिळाला तेवढा ब्रेड विकत घेतला आणि मुरबाडला बस बदलताना स्टँड बाहेर जाऊन 2-2.5 किलो वांगी विकत घेतली. रात्रीच्या जेवणासाठी शेकोटीत ती वांगी भाजली आणि नुसत्या वांग्यांच्या गराची सँडविचेस करून खाल्ली. पण एकंदरीतच माझे हे वाढते हायकिंगचे वेट बघून आईला मात्र काळजी वाटायला लागली. ती मला म्हणाली, तू हायकिंग बंद कर. का? अरे ते धोकादायक असतं, त्याच्यामध्ये अपघात होऊ शकतास, तू कुठे पडलास बिडलास तर, हातपाय मोडला तर, त्यापेक्षा तू हायकिंग बंद कर. अगं, रस्ता क्रॉस करताना जेवढी अपघाताची शक्यता असते तेवढीच शक्यता हाईकवरती पण असते. ते मला काही माहिती नाही, तू हायकिंग बंद कर. आणि माझी आई चांगली जिद्दी बाई होती. जर तिने एकदा काही ठरवलं तर ते ती करूनच दाखवायची. जर तिने ठरवलं असतं की मला हाईकला जाऊ द्यायचं नाही तर तिने मला नक्कीच रोखलं असतं. आता काय बरं करावं असा विचार करत असताना मला एकदम एक युक्ती सुचली. मी आईला म्हटलं, हे बघ, तू कधी हाईकचा अनुभव घेतलायस का? नाही. तुला जी भीती वाटते आहे ती तुझ्या अज्ञानापोटी आहे. तू एकदा माझ्याबरोबर हाईकला ये आणि त्या हाईकवर जर तुला वाटलं की हायकिंग करणं धोकादायक आहे तर मी हाईकला जाणं थांबवेन. आई चांगली जाडजूड बाई होती. 4 फूट 10 इंच उंच, 67-68 किलो वजनाची, वय 50च्या मागे पुढे. माझी खात्री होती की आई काही हाईकला येणार नाही. आपण कसा बिनतोड युक्तिवाद केला आहे म्हणून मी खुशीत होतो, तेवढ्यात ती म्हणाली, ठीक आहे, मी येते. केव्हा आणि कुठे जायचं ते तू ठरव. आता आली का पंचायत. आता अशी जागा शोधली पाहिजे जिथे आई येऊ शकेल. मुक्कामाची हाईक करायचं ठरलं, कारण ती कमी दमावणारी असते. 1 दिवस चढाव, रात्री विश्रांती आणि मग दुसऱ्या दिवशी उतार. मी ठरवलं गोरखगड. आणि अशा रीतीने आमची पहिली फॅमिली हाईक झाली. मी, 2 बहिणी मृदुला उज्ज्वला, आई, दादा, मोहन, विजय पराडकर, एवढे लोक तर मला नक्की आठवतात.
मला वाटतं मोहनची बहीण साधना आणि श्रीकांत केळकर सुद्धा आले होते. ही हाईक अगदी संस्मरणीय झाली. आई बरोबर असल्यामुळे स्वयंपाकाची काहीच चिंता नव्हती. ती हाईक अगदी संस्मरणीय झाली. आई बरोबर असल्यामुळे स्वयंपाकाची काही चिंता नव्हती. गोरखगड तसा छोटासाच किल्ला आहे. आम्ही पटकन गुहेपर्यंत पोचलो. रात्री गुहेत राहिलो. खूप सुंदर हवा पडली होती. रात्री गाण्याच्या भेंड्या खेळलो. बाले किल्ल्यावर जायला पायऱ्या आहेत. खूप उभा चढ आणि उंच उंच पायऱ्या असल्यामुळे पायऱ्यांमध्ये हात धरायला खोबणी पण केल्या आहेत. आई सुद्धा त्या पायऱ्यांनी वरपर्यंत आली. प्रत्येक पायरी चढताना ती स्वतःच्या भीतीवर मात करत होती. वर एक छोटेसे मंदिर आहे. तिथे आम्ही झोकात आरती केली आणि परत फिरलो. घरी आल्यावर मी आईला विचारलं, काय मग, धोकादायक होतं का? ती फक्त हसली. त्या हसण्यात भीती नव्हती, समजूत होती. त्या दिवशीपासून आईने मला हाईकला जाऊ नको असं कधीच सांगितलं नाही. खरं तर मी ठरवलेल्या कुठल्याच बाबतीत तिने मोडता घातला नाही. त्याच्यानंतर आईने माझ्याबरोबर आणखीन 2 हाईक केल्या, एक नाणेघाट आणि दुसरी अशेरीगड. त्या दिवशी मला एक गोष्ट समजली, लोकांना शब्दांनी पटवणं कठीण असतं, अनुभवाने पटवणं सोपं असतं. आणि भीती ती तर दुरून मोठी दिसते, पण तिला सामोरं गेलं की ती लहान होते. या पुस्तकात अशाच गोष्टी आहेत. या लिहिताना मलाही खूप मजा आली आणि वाचतानाही तुम्हाला खूप मजा येईल असं मला वाटतं. जर तुम्ही अजूनही हे पुस्तक प्री बुक केलं नसेल तर आम्ही रविवारपर्यंत या पुस्तकाच्या प्री बुकिंगची मुदत वाढवतो आहे. ज्यांना ज्यांना या पुस्तकात इंटरेस्ट आहे प्लीज प्री बुक करा. हे पुस्तकाचं कव्हर आहे आणि मी फेसबुकवरती परत याची लिंक टाकीन. हा एक आश्चर्य आहे. मला माहीत नव्हतं, पण आमच्या घरच्यांनी पुस्तकाच्या कव्हरचा केक बनवून आणला आहे. आता माझंच पुस्तक कापायला सांगणार आहेत मला. तर ठीक आहे. हा खूप छान बनला आहे केक. तुम्हाला केक पण दाखवतो. तर आता आपण केक कापूया आणि मग आजचा समारंभ संपवूया. दिसेल ना? असं असं. धन्यवाद. थांब ना, तो तसाच मी कापतो आणि मग आपण थांबतो. बरोबर ना तू. आणि आता तो केक भरवण्याच्या निमित्ताने इतका वेळ पडद्या मागे राहिलेल्या माझ्या बायकोचा प्रवेश. व्हेरी गुड. सगळ्यांच्या मागे धन्यवाद. प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते जी त्याला सांगत असते की तू चूक आहेस तिची. थँक्यू.